जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव न आलेल्या आणि पुढील यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। यामुळे कर्जमाफीची पुढील यादी जाहीर कधी होणार, त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना समावेश होणार आणि प्रलंबित शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, मिळत असलेल्या माहितीनुसार उद्या होणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतरची प्रक्रिया कर्जमाफीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, पुढील यादी उद्याच किंवा अमुक एका दिवशी निश्चित जाहीर होईल अशी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही तारखेवर लगेच विश्वास न ठेवता अधिकृत निर्णयाची वाट पाहणं महत्त्वाचं आहे। आता पाहूया यामागची संपूर्ण पार्श्वभूमी। मित्रांनो, याआधी जवळपास 12 लाख शेतकऱ्यांची यादी बँक स्तरावरून पुन्हा शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती। या यादीमध्ये आवश्यक असलेली माहिती दुरुस्ती किंवा इतर काही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असल्यामुळे ही यादी पुन्हा संबंधित स्तरावर पाठवण्यात आली होती। यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करून सुमारे 8 दिवसाच्या आत संबंधित यादी पुन्हा शासनाने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या 12 लाख शेतकऱ्यांच्या यादीचे पुढे काय झालं, त्यामुळे किती शेतकरी पात्र ठरले आणि त्यांचा समावेश पुढील यादीमध्ये कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता पहिल्या यादीतील आकडे पाहूयात। आतापर्यंत साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आहे। यापैकी 13 लाख शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आणि यामधील 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी तब्बल 528 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजेच कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे। परत अजूनही असे अनेक शेतकरी आहेत जे पात्र असूनही आपल्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत। काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे, तर काही शेतकऱ्यांना संबंधित प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा आहे। त्यामुळे आता पुढील यादीमध्ये नेमके किती शेतकरी येणार आणि त्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात जाणार याकडे शेतकऱ्याचं दुर्लक्ष होत आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या पुढील टप्प्याबाबत काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर पुढील प्रस्ताव मांडला जाऊ शकतो आणि त्यावर शासनाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। तसेच या संदर्भातील काही महत्त्वाची माहिती सहकार विभागाकडून किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून समोर येऊ शकते। त्यामुळे पुढील 1-2 दिवस कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे। आणखी एक मुद्दा म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबतही सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे केवळ कर्जमाफीची पुढील यादीच नाही, तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबतही काही महत्त्वाचा निर्णय होतो का हे पाहावं लागणार आहे। मित्रांनो, सध्या अनेक शेतकरी या पुढील यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत। 12 लाखांच्या आसपासची परत पाठवण्यात आलेली यादी, KYC पूर्ण केलेले शेतकरी आणि पहिल्या टप्प्यात झालेल्या 528 कोटी रुपयांचं वाटप पाहता पुढील टप्प्यात सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा सांगतो, दुसरी किंवा पुढील यादी नेमक्या कोणत्या तारखेला प्रसिद्ध होणार याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख निश्चित समजू नका। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर किंवा सहकार विभागाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील यादीबाबत चित्र स्पष्ट होईल। आणि मित्रांनो, कर्जमाफीची यादी जाहीर झाली किंवा सरकारकडून अधिकृत निर्णय झाला तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर नक्की देण्यात येईल। त्यामुळे तुम्ही कर्जमाफीच्या पुढील यादीची वाट पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवासाठी उपयोगी असेल तर लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।